हाय नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आहे रविवार आणि आता मी करणार आहे स्वयंपाक. तर मस्त अशी भरलेली कारली बनवणार आहे. मी आता कारली चिरून घेते. तर एका कारल्याच्या पोळीचे 2 भाग करते आणि त्या एका भागाचे 4 भाग असे वांग आपण कसं चिरतो ना तसं चिरून घेते. कारलं सगळी कारली चिरून घेते. कारली चिरून घेतलेत आणि त्याच्यामध्ये बारीक मीठ घालून त्याला कारल्याला सगळ्या लावून घेते मीठ. आणि मग नंतर 1 तासभर ठेवणार आणि तासानंतर मग भाजी बनवणार. कारले चिरून घेतलेत आणि मीठ लावून घेतले. आता थोडा वेळ तसंच ठेवून देणार. तोपर्यंत मी मसाला भात बनवणार आणि पीठ पण मळून घेते. पीठ मळायचा आणि जुईचा कालवा चाललाय. चला तुम्हाला दाखवते. तर जुईनी बनवलाय पतंग. इकडं बनवलंय पतंग. इकडे येस दोरी घेऊन बाहेर गेलाय. यश इकडे आतमध्ये. जुई पतंग बनवलाय. तन्मयनी जुईनी सगळ्यांनी पतंग सोप्यावरती. आता मी घेते स्वयंपाक करून. कारल्याची भाजी आणि वाटाणा भात बनवणार आहे मी. मसाला भात बनवायचा आहे. तर मसाला भाताला जे साहित्य लागतंय ते मी सगळं चिरून घेते. काय करतोय यश? इथं घरात तुझ्या कोणी उडवला होता? घरात उडवत असते का पतंग? हा उडवतेत वरती टेरेस वरती उडवतेत. इथे पण उडवू शकतो. हा उडतोय का? वरती जातोय का? हा मग पल्ल्यावर खाली पलायचं असतं मग जातो. उद्या सकाळी खाली जा. खाली पतंग घेऊन जा. हा सूल झाल्यावर दुपारी. तू रोज उडवा. तू रोज उडवा. हा काय झालंय तुला? मसाला भात करण्यासाठी सगळी तयारी करून घेतली. तर शिमला मिरची, बटाटा, वाटाणा, फ्लावर सगळं घेतलंय. कांदा आणि टमाटर पण घेतलंय चिरून. आता फोडणी देणार आहे. काय आहे ती? अजून चिवडा. हा कुठल्या पप्पानी? हा कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. आणि कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटा चिरलेला घालून घ्यायचा. टमाटा छान असा परतून घ्यायचा. तर छान असा भाजलाय टमाटा. त्याच्यामध्ये आता गरम मसाला घालून घ्यायचा. नंतर घरगुती काळं तिखट, हळद, मीठ असं सगळं घालून घ्यायचं. थोडंसं हिंग घातलं आणि छान असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या. फ्लावर, बटाटा, वाटाणा, शिमला मिरची सगळं चिरून घेतलेलं घालून घेतलं. नंतर थोडं हलवलं आणि मग नंतर तांदूळ धुवून तांदूळ घालून घेतलं. आणि तांदूळ घातल्यानंतर पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून घेते. जेवढं भात शिजायला पाणी लागतंय तेवढं पाणी ओतून घेतलं आणि झाकण लावून थोडा वेळ आता झाकून तसंच ठेवणार. बघते मी आता लाडू.
खाद्य लाडू आहेत. माझं इथं चालू आहे लाडूमध्ये काय काय पदार्थ घातले ते चेक करायचं, कारण रविवार आहे आणि उपवास आहेत मिस्टरांना ते, तर त्यांना खायला द्यायचं आहे का, देता येतोय का, त्यासाठी मी चेक करते त्याच्यामध्ये काय काय घातले आहेत पदार्थ ते. तर मी आधी खाऊन बघते. कुणाला देणार आहे रे? हां चल मग. मी बघते खोबऱ्याचा आहे, खोबरं खसखस, पण वरचं पिवळं पिवळं काय आहे ती? गव्हाचं कुठं असते? खोबरं आहे चालतंय. कसले तेव्हा बरं बरं काय काय घटक आता ते काय पंचखाद्य दिलेले होते दुसरं काय त्याच्यात गहू. मग आता का आजकाल गव्हाचे पण करते. काय घेतलंय तू? डब्यात काय घ्यायचे? आता मी कारले धुवून घ्यायला लागले, तर तासभर झालं मीठ लावून ठेवलेले. तर आता त्याच्यातलं सगळे बी काढून घ्यायचं आणि मग नंतर चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचे. तर चालू आहे आता माझं धुवून घ्यायचं कारले. सगळे कारलेनी बरंच होते, तर त्यातले सगळे बी काढून घेतले आणि आता मी फोडणी देते कारल्याच्या भाजीला. तर जिरे मोहरी घालून घेतली, खोबरं आलं लसूण कोथिंबीरचं वाटण घालून घेतलं आणि छान असं परतून घ्यायचं. चांगला मसाला भाजून घ्यायचा हा. आणि मसाला भाजून झाल्यानंतर घरगुती काळं तिखट हळद घालून घेतलं आणि थोडीशी धना पावडर घालून घेतली. तर आता चांगलं भाजून घ्यायचा हा मसाला तेल सुटेपर्यंत. तर आधी थोडंसं मी पाणी ओतून घेते, म्हणजे लवकर तेल सुटते त्याला. 2-3 मिनिटं एकसारखं हलवत राहायचं आणि चांगलं असं भाजून घ्यायचं. तर सुटायला लागले तेल मसाल्याला. तर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं. जितका आपण मसाला भाजू तितकीच भाजी छान लागते. तर एकसारखं मी मिक्स करते आणि भाजून घेते. तर छान असा मसाला भाजून झालाय. आता त्याच्यामध्ये धुवून घेतलेली कारली घालून घेते. कारली आणि मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं. मी जरा जास्तच पाणी ओतलंय, कारण नंतर शिजल्यानंतर कमी होते पाणी. शेंगदाण्याचा कूट घालायचा राहिलाय, तर शेंगदाण्याचा कूट नंतर घालणार आहे. आणि तिकडं भात पण शिजत आलाय, तर ते पण हलवते अधूनमधून. आणि कारल्याच्या भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि थोडीशी भातामध्ये कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर घातल्यानंतर कारल्याची भाजी पण मिक्स करून घेतली आणि भात पण छान असा मिक्स करून घ्यायचा. कोथिंबीर सगळीकडे मिक्स झाली पाहिजे. शेंगदाणे भाजून घेतले होते, तर आता वाटून घेणार आहे शेंगदाणे. कारल्याच्या भाजीमध्ये घालायचे शेंगदाण्याचा कूट. तर चालू आहे आता माझं शेंगदाणे वाटायचं. कारल्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. भेंगरी
ती फिरती कशी बघ. तुला नाही येत काय. मी केलेलं किती फिरत होत फास्ट. नाहीच फिरत. हो उलट हो का असं असं येतच नाही तुला. अरे हो खाली घे. कुरकुरे आले होते यशनी, त्याच्यामध्ये भिंगली मिळले. यश बस राहू दे. हा माहिती माहिती त्याला मी दाखवते कसं खेळायचं ते. त्याला येत नाही. हो बघ खाली जा. बघ किती फिरते. किती फिरते. आणि तुझं फिरते का तर तुला येतच नाही. कशासाठी केलं. कर असं खाली धरायचं. फिरव आता तू फिरव. काय केले रे. काय करणार आता. कारल्याची भाजी होत आले तर त्याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि अजून थोडा वेळ झाकून ठेवते. मस्त असं कारलं झाले. जास्त पातळ पण नाही केलं आणि जास्त घट्ट पण नाही केलं. तर थोडा रस्सा असलेलंच कारलं आवडतं. इकडं फोडणीचा भात. उठ काय झाले. कशाने ताप आलाय लगेच तुला. मगा चांगली होती की. हा हो की शेव चिवडा खा. धर थोडासा चिवडा खा. धर धर थोडासा खा. थोडासा खा. धर उठ. जेवायचं नाही तुला रे. नुसता चिवडा खायचाय. नुसता चिवडा खायचा बी. हा काय खायचंय. शेंगदाणे शेंगदाणे इथून खाल्लेत सगळं. सासूबाईंनाही दिलं होतं जेवायला. त्यांचं जेवणही झालं होतं आणि आता आम्ही बसलोय जेवायला. तर असा होता रविवार संध्याकाळचा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून.